वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हातर्फे भंडारा जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात झालेल्या अतिमुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नाही। ते करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 60,000 रुपये द्या, नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांची मागणी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डीजी रंगारी यांनी मागणी केलेली आहे। समोर त्यांनी सांगितले की खरीप पीक अंतिम टप्प्यात असताना दिनांक 24 ते 30 ऑक्टोबरला अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली, नुकसान मोठ्या प्रमाणात झाला असून शेतकऱ्यांनी ताबडतोब शेतीचे पंचनामे करून ताबडतोब आर्थिक कसा देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी साकोलीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव डीजी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे माजी महिला जिल्हा संघटक विद्या रंगारी, केवळराम मुके, जितेंद्र मेश्राम, मुरेश्वर राऊत, भुवन गोंधळे, सरपंच माहेश्वरी राऊत, पूनम राऊत या कार्यक्रमकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। मी डीजी रंगारी, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडारा। गेल्या 24 ऑक्टोबर पासून तर 30 ऑक्टोबर पर्यंत अवकाळी पाऊस पडला, ज्यांचे त्याच्या हातचा घास गेलेला आहे। जे धान तोडले होते ते धान बुडालेले आहेत, जे तोडलेले नव्हते ते धान सडलेले आहेत आणि जे पुंजीने होते ते पुंजीने सुद्धा कोंब फुटलेला आहे। त्यामुळे असं एकही असं त्यांना धानात शिल्लक राहत नाही आणि त्याच्यामुळे या अवकाळी पावसामुळे ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर 60,000 रुपये मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून आपल्याला माहीत असेल दरवर्षी कधी शेतकऱ्यांवर कोरडा दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ पडतो, कधी कीड लागते, कधी रोग लागतो, म्हणजे त्याला जीवनामध्ये काही समाधानी नाही आहे। आता आपल्याला माहीत असेल संसदेमध्ये खासदार आमदार घरचे खूप मोठे करोडपती असतात, त्यांना पेन्शन वाढ केली आहे, त्यांचे पगार वाढलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या अन्नाला त्यांच्या धान्याला भावसुद्धा मिळत नाही। आणि म्हणून या शेतकऱ्याचा अन्याय दूर करायचा असेल, या देशाचा पोशिंदा म्हणून शेतकरी म्हटलं जाते आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या पाने पुसायचे जर असतील तर प्रति हेक्टर 60,000 रुपये दिलं पाहिजे असं मी वंचित बहुजन आघाडी या नात्याने जिल्ह्याचा महासचिव या नात्याने मी आपल्याला मागणी करत आहे। मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता, त्याचप्रमाणे शेतकरी या नात्याने आपणास निवेदन देऊ इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की गेल्या 4 दिवसापासून अहोरात्र पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील जे उभं पीक होतं ते उभं पीक पडून कोंब आलेले आहेत, अगदी बोडबोड कोंब आलेले आहेत। शिवाय जे धान कापलेले होते आणि कडप पडलेले होते त्या कडपावरती पाणी गेल्यामुळे ते धान वापलेलं आहे। जो पुंजना होता तो पुंजना रचायला त्यांना वेळ मिळाला नसल्यामुळे पुंजण्यावर ते धान जाऊन पाणी जाऊन कोंब आलेले आहेत। कडपावरती पाणी गेल्यामुळे कडप वापलेले आहेत